मकर संक्रांतला अजून 2 दिवस बाकी आहेत, तरी पण आमच्या घरात नाही का आतापासून मकर संक्रांत चालू झाली. पण हे तिळगुळ फक्त आमच्यासाठी नव्हतं, नेमकं हे कोणासाठी होतं ते तर मी तुम्हाला सांगतो. फक्त तोपर्यंत ना तुम्ही तुमच्या भावाला फॉलो करून घ्या बरं का. तर नमस्कार भावनो, मी तुमचा लाडका ब्लॉगर विक्की. तर भावनो, आजचा विषय असा होता की आज सकाळी सकाळी आपल्या हायकोर्टाने मला आणि बाबांना ऑर्डर दिला होती अनसिंगला जा आणि किराणा. आणि आमच्या घरात ना आमचा हायकोर्टाचा ऑर्डर कोणी नकारू शकत नाही, कारण त्यांचा ऑर्डर जर आम्ही नाही ऐकलं तर संध्याकाळी एवढा मोठा भूकंप येईल आपल्या घरी की शब्दात सांगता येत नाही तुम्हाला. आणि हे सगळं ऐकून तर तुम्हाला समजलं असेल की मी नेमका त्यांना हायकोर्ट काम. आज सकाळी सकाळी हायकोर्टाने माझ्यासमोर 2 पर्याय ठेवले. एक तर तू वाशिमला माझ्यासोबत चालला तर बाबांना घेऊन तू अनसिंगला जा. अनसिंगला आपला 1 तासात काम होते, त्याच्यामुळे मी का त्यांना सांगून दिलं मी अनसिंगला जातो म्हणून. आणि मग आपला हायकोर्ट गेला आपल्या सचिन दादा सोबत. 11 वाजता मस्तपैकी शेला बांधून घेतला, कारण तुम्हाला तर माहिती आहे आमच्या रोडवर ऑटोमॅटिक पावडरची सुविधा आहे. आणि आज आपली गाडी वाशिमला गेली होती, त्याच्यामुळे आपल्या सचिन दादाची गाडी न्यायची होती अनसिंगला. जास्त टाइमपास न करता डायरेक्ट पोहोचलो आम्ही अनसिंगला. आणि मग इकडे तिकडे न थांबता डायरेक्ट आलो आम्ही किराणावर. आणि मग किराणावरचं काम झाल्यानंतर आम्ही आलो बाजारात. मला अनसिंग मध्ये फिरायचा खूप कंटाळा येते, त्याच्यामुळे मी एकाच जागेवर थांबलो आणि बाबांना सांगून दिलं मी की तुम्ही आणा तुम्हाला जे काय आणायचं ते. आणि मग फायनली सगळी शॉपिंग झाल्यानंतर आम्ही आलो घरी. येताना तुमच्या भावाने शेला बांधला नव्हता, त्याच्यामुळे बघा तुमचा भाऊ किती गोरा दिसायला. कारण रस्त्यावर ऑटोमॅटिक पावडरची सुविधा आहे ना. फोन मध्ये रील्स पाहत होतो तेवढ्यात आपल्या आजीने सांगितले की दुकानावर जा आणि गुळ घेऊन ये. आणि आता घरी गुळ लागणार तरी कशासाठी होते ते तर विचार मलाही पडला होता, कारण मकर संक्रांतला तर अजून 2 दिवस बाकी आहे. आणि मग घरी आल्यानंतर कळालं की हे आपल्याला पुण्याला पाठवायचं. हे पाहून मला पण खावंसं वाटलं, त्याच्यामुळे मी पण एका प्लेट मध्ये घेऊन टाकलं. मग